नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय झी24 तास. आजच्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पानिपत म्हटलं की आठवतं ते मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात झालेलं ते घनघोर युद्ध. पानिपतचं ते युद्ध 1761 मध्ये 14 जानेवारीला झालं होतं. या युद्धाला 256 वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धातील पराभवाच्या जखमा अद्यापही मराठी मनावर कायम आहेत. आज 250हून अधिक वर्ष उलटून गेल्यानंतर पानिपत किती आणि कसं बदललं, पराभवानंतर मराठे कुठे स्थिरावले, त्यांना आपला इतिहास कधी समजला, आणि याच सगळ्या प्रश्नांचा उलगडा करणार आहोत या खास कार्यक्रमात पानिपत काल आणि आज. चौदा जानेवारी 2017 रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला 256 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळेच झी24 तासची टीम आलेली आहे पानिपत या ठिकाणी. मी आता उभा आहे ज्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे, ज्या ठिकाणी मराठ्यांचा पराक्रम हा गाजवलेला आहे आणि आणखीन सुद्धा मराठ्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी मराठ्यांची आडनावं हे मराठे आहेत आणि त्यामुळेच मराठी संस्कृती ही अजूनसुद्धा पानिपतमध्ये जपली जाते. आणि या वर्षानिमित्तच झी24 तासची टीम आपल्याला दाखवणार आहे पानिपतमधील मराठी संस्कृती आणि मराठ्यांचा पराक्रम. पानिपत याच रणभूमीत मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात रणसंग्राम झाला होता. पानिपत म्हणजे लाखो सैनिकांच्या रक्तानं लाल झालेली माती. पानिपत म्हणजे देश आणि अस्मितेसाठी शूरवीरांनी दिलेली प्राणाची आहुती. ते युद्ध, तो काळ वेगळा होता. काळ बदलला आणि पानिपतही बदललं. पानिपतमध्ये प्रवेश केल्यानंतर कधी काळी या ठिकाणी युद्ध झालं असेल असा प्रश्न पडतो. कारण ज्या पानिपतच्या रणभूमीत हे युद्ध लढलं गेलं तिथं आज इमारती उभ्या आहेत, प्रशस्त आहेत. या परिसरात आजही शेती केली जाते. त्यामुळे प्रथमच पानिपतला भेट देणाऱ्यांसाठी हा अनुभव अगदी वेगळा असतो. पानिपतमध्ये 3 युद्ध झाले आणि सर्वात महत्त्वाचं आणि संपूर्ण देशाला कलाटणी देणारं युद्ध ठरलं म्हणजे की तिसरं पानिपतचं युद्ध. यामध्ये मराठी लोकांनी आणि मराठी सैन्यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी युद्ध केलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक दंतकथासुद्धा आलेल्या आहेत. आपण ज्या रस्त्यावर आहोत तो रस्ता आहे पानिपतचा आणि येथून काला आंब हे काही अंतरावरच आहे. हरिद्वारसाठी सुद्धा हा रस्ता जातो आणि मोठ्या प्रमाणावर इथून वाहनंसुद्धा जात आहेत. बदलत्या काळानुसार हे आता केवळ मोठं युद्धाचं ग्राउंड राहिलेलं नाही आहे, माती नाही आहे, तर आता इथे हायवे झालेले आहेत. त्यामुळं पानिपत आजचं जे आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात जवळपास 65,000 सैन्य घेऊन अहमद शाह अब्दालीनं भारतावर आक्रमण केलं. त्यापूर्वी अब्दालीला मराठ्यांनी 2 वेळा धूळ चारली होती, परंतु पुन्हा भारताला लुटण्याच्या इराद्यानं अब्दाली चालून आला. त्यावेळी पानिपत युद्धाची जबाबदारी सेनापती सदाशिव भाऊ यांच्यावर सोपवण्यात आली होती. डोंगर दऱ्यात लढण्यात पारंगत असलेल्या मराठ्यांसाठी पानिपतच्या मैदानात लढणं जिकरीचं होतं. त्यातच अपुरं अन्नधान्य आणि राजपूत, जाट, शिखांनी मराठी फौजांना मदत करण्यास नकार दिल्यामुळे या युद्धात मराठ्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. सदाशिव भाऊ यांनी शेवटचे 200 सैन्य शिल्लक असतानाही अब्दालीच्या सैन्याशी निकराचा लढा दिला. अहमद शाह अब्दाली याला दिल्ली लुटून न्यायची होती आणि भारतावर राज्य करायचं होतं. त्यामुळंच मराठ्यांनी त्या अहमद शाह अब्दालीशी संघर्ष पुकारला आणि लढा पुकारला. मात्र या लढ्यामध्ये मराठ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अन्न मिळत नव्हतं, शस्त्रसाठा संपत आला होता आणि संख्याबळ अब्दालीचं हे दुप्पट होतं. त्यामुळं मराठ्यांना इथं पराभव पत्करावा लागला. परंतु मराठे हे शौर्यानं लढलेले आहेत आणि अशावेळी जेव्हा पराभव झाला त्यावेळेस एक रहस्यमयी असा संदेशसुद्धा पोहोचवण्यात आला होता आणि त्या संदेशामध्ये सांगण्यात आलं होतं 2 हिरे मातीत मिसळले गेलेले आहेत. सोन्याची 22 नाणी या लुप्त झालेल्या आहेत आणि चांदी आणि तांब्यांची तर गणनाच केली जाणार नाही. म्हणजे सदाशिव भाऊ आणि त्याचबरोबर अनेक सेनापती हे आता राहिलेले नाही आहेत. अशा प्रकारच्या संदेशामधून या संपूर्ण संघर्षाचं वर्णन करण्यात आलं होतं. पानिपतच्या युद्धभूमीवर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. ज्या ठिकाणी युद्ध झालं होतं तिथलं एक आंब्याचं झाड या रक्तामुळे कालवणलं आणि त्या झाडाला काळे आंबे लागल्याची आख्यायिका सांगितली जाते.
पुढे त्या आंब्याच्या झाडाचे 2 तुकडे करण्यात आले. एक तुकडा लंडन तर दुसरा तुकडा संग्रहालयात ठेवण्यात आला. ज्या ठिकाणी हे झाड होतं तिथं आता स्मारक उभारून ब्लॅक मँगो ट्री असं त्याला नाव देण्यात आलंय. दरवर्षी 14 जानेवारीला हरियाणा तसंच देशभरातील मराठा बांधव या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात. अनेक लोक आपल्या पूर्वजांचा शोध घेत पानिपत मध्ये येतात. पानिपतच्या युद्धानंतर तिथल्या मराठा समाजानं रोड राजाचा आश्रय घेतला होता, त्यामुळे त्यांना रोड ही ओळख मिळाली होती. मात्र काळाच्या ओघात त्यांना आपला इतिहास उमगलाय. या ठिकाणीच झाड होतं आणि त्या झाडाला नेमकं नंतर काय झालं हे आता कुठं गायब झालेलं आहे आणि त्याची प्रतिकृतीमधून बाजूला एक आंब्याचं झाड करण्यात आलेलं आहे. मात्र त्याची सुद्धा काय खासियत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी संपूर्ण या परिसरामधले मराठा जे लोक आहेत ते जमलेले आहेत, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की नेमकं या वास्तूचं काय महत्त्व आहे. आपण अगोदर जाऊयात की यांच्याकडून जाणून घेऊयात की विचारूयात की काय या संदर्भाचं महत्व है. मला अगोदर तुमचा आपका मुझे पहले आप नाम बताओ. मेरा नाम मराठा कमलजीत महला, करनाल से मैं रहने वाला हूँ. जो हमारे पूर्वजों ने यहाँ पर तीसरी लड़ाई लड़ी थी, अब्दाली के और सदाशिवराव भाऊ के बीच में बहुत भयंकर युद्ध हुआ था. तकरीबन 1 लाख सैनिक यहाँ पर शहीद हुए थे और यहाँ पर एक आम का पेड़ था, बहुत बड़ा पेड़ था वो, और इतना रक्त हमारे पूर्वजों का बहा, इतना खून यहाँ पे बहा, तो जैसे उसके आम आते थे वो बीच से ब्लैक निकलते थे, इतना उनमें रक्त चला गया था. इसलिए इसका ब्लैक काला आम के नाम से ये प्रसिद्ध है. मेरा नाम मराठा केदार सचान कानपुर यूपी से आया हूँ. अच्छा. और ये चूंकि पूर्वजों की धरती है, मैं इसे नमन करने 14 तारीख को आऊँगा. इसके पहले देखने आया हूँ. अच्छा, आप हर साल आते हो यहाँ पे? जी, लगभग 2 साल पीछे से आ रहा हूँ. हमारे गांव में एक बुढ़िया थी, वो गुजर गई अभी. वो ये कहती थी कि हम मराठे हैं, और हम पूछते थे कैसे मराठे हैं, तो बोले ये मेरे को पता नहीं लेकिन हम मराठे हैं. ये बात वो कहती थी. वो गुजर गई अभी बुढ़िया, 100 साल के बाद गुजरी है वो. अच्छा, तो हम जो इस चीज़ में रहस्य में डूबे हुए थे, भाई हम मराठे कहाँ से हैं, और हमें इसका हिस्ट्री का पता नहीं चल रहा था. क्यों अहमद शाह अब्दाली ने सारी हिस्ट्री जो है ख़त्म कर दी थी मराठों की, और सारा जो है फिर रीति रिवाज हमारे जो है मराठों से मिलते जुलते हैं. पानिपतच्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या मराठ्यांचे वंशज इथं भव्य शहीद स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र या कामात हरियाणा सरकार सहकार्य करत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. काला आम हे स्मारक पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येत असल्यामुळे त्याची डागडुजीही करता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. हे ठिकाण पर्यटन केंद्र म्हणून जगासमोर यावं अशी त्यांची अपेक्षा आहे. रामराजे शिंदे, झी मीडिया, पानिपत, हरियाणा. आमच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पानिपतचं युद्ध हरल्यानंतर काही मराठे महाराष्ट्रात परतण्याऐवजी कर्नाल जिल्ह्यातील एका गावात स्थिरावले. तिथे त्यांना एक विशेष ओळख मिळाली. त्यांना ही विशेष ओळख कशी मिळाली आणि आपल्या शूर पूर्वजांचा हा इतिहास त्यांना कधी समजला हे पाहूयात. पानिपत युद्धभूमीचा आढावा घेतल्यानंतर आम्ही इथल्या हरियाणातील मराठ्यांच्या वंशजांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पानिपत पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाल जिल्ह्यातील बस्ताडा गावात आम्ही प्रवेश केला. प्रवेशद्वारावरच इथे मराठ्यांचे वंशज राहत असल्याचं ठळकपणे जाणवतं. हे फलक, हे छत्रपती शिवाजी पार्क ही त्याची साक्ष देतात. छत्रपती शिवाजी महाराज हे या ग्रामस्थांचं दैवत आहे. त्यामुळे इथं प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख पाहायला मिळतो. जी वंशज मानना है इसके, मतलब शिवाजी जी के. जब से हमने पता लगा 10-15 साल हुए, 20 साल हुए, जब भी थोड़ी इतिहास की पड़ताल की है तो हमें पता लगा भी ये हमारे वंशज हैं, बड़े हैं, हमारे गुरु हैं, शिक्षा देने वाले. तो इसलिए हम अपने दीवारों पर, मकानों में, अंदर घरों में इनकी पूजा भी करते हैं और इनको सम्मान देते हैं. जो अपने बड़ों को देते हैं, बड़े बुढ़ों को, माता पिता को, वही सम्मान इनको गुरु जी को देते हैं हम, शिवाजी जी को. छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.
बिस्ताडामध्ये पदोपदी इथे तुम्हाला मराठा संस्कृतीचं दर्शन होतं. या परिसरात राहणारे रोड समुदायाचे लोक आपल्या नावामागे मराठा अशी ओळख लिहितात. बिस्तडा गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घराच्या बाहेर मराठा निवास हे नाव दिलेलं आहे. सायकल असेल, त्याचबरोबर मोटरसायकल असेल, गाडी असेल, सर्वच ठिकाणी मराठा निवास नाव लिहिलेलं आहे. नावाच्या पुढे सुद्धा मराठा लावले जात आहेत. हमारे साथ यहाँ के बुजुर्ग है जो कि पहले से यहाँ पे रह रहे हैं. उनसे जानेंगे कि इसका इतिहास क्या है. हमें पहली बात बताइए कि आपका नाम क्या है. नाम मेरा फतेह सिंह है। फतेह सिंह. हाँ जी। फतेह सिंह जी, मुझे एक बात बताइए कि यहाँ से आप कितने सालों से रह रहे हो, और यहाँ पे मतलब कि जो पूरे मैं घर देख रहा था तो घर के नाम के सामने मराठा ये जोड़ा जाता है. हाँ। तो ये नाम कैसे जुड़ा गया है. ये 1761 में जो लड़ाई हुई थी उसमें जो बचे वो यहाँ आकर के बस गए थे, वापस नहीं गए। तो जब से अभी जो इतिहास में हमें पता लगा जो हम मराठे हैं ये है। मराठी है ये पता लगने के बाद फिर अपने बच्चों को बताना, फिर हर जगह पे हम मराठी है ये बताना, स्कूल में, नौकरी में बताते हैं, नौकरी में बताते हैं। यहाँ भी मोटरसाइकिल के ऊपर लिखा हुआ है, मकान के ऊपर लिखा हुआ है, और जहाँ भी जाते हैं तो भाई फतेह सिंह मराठा ऐसे बोलते हैं। कितने आपके ऐसे दोस्त है या फिर जो कि नाम के आगे मराठा लगा. अभी तो जब से पता चला सर, बरात में सभी लगाते हैं। अच्छा. क्या लगाते हैं नाम, कैसे नाम. बलविंदर मराठा, परवीन मराठा, या फिर नाम से पहले मराठा बलविंदर। मुझे आपका नाम बताइए, क्योंकि इनके गले में जो है ये आम्ही मराठे ये दिखाई दे रहा है. शिवाजी महाराजांचं या ठिकाणी फोटो आहे आणि खाली आम्ही मराठी म्हणून आहे, भगवा झेंडा आहे, और पीछे गुरुजी भी है, लेकिन घालून फिर जात नहीं. मुझे पहले आपका नाम बताइए. क्या है. रविंद्र मराठा। आपने ये गले में पहना है, लेकिन क्या वजह है ये गले में पहनने की. ये हमारी एकता का प्रतीक है। अच्छा. शिवाजी महाराज ये एकता के प्रतीक है. हाँ जी। महाराष्ट्रातील मराठी संस्कृती आणि हरियाणातील रोड मराठा समुदायांची संस्कृती ही जवळपास एकसारखीच आहे. मराठीतील अनेक शब्द हे रोड समुदायातील लोक आपल्या बोली भाषेत वापरतात. त्यामध्ये कवाडा, थांबा, फेटा, मुंडी, पाहुणे, म्हैस, वाडा अशा प्रकारचे शब्द त्यांच्या बोली भाषेत रुळलेत. त्यांच्या जेवणातही मराठी पदार्थ पाहायला मिळतात. त्यांच्या रोजच्या जेवणात वरण भात हमखास असतं. या महिलांच्या गाण्यातही महाराष्ट्राशी नातं सांगणारे अनेक शब्द कानी पडतात. साथ कुछ महिलाएं हैं जो कि यहाँ पे रहती है. ये सभी मराठा महिलाएं हैं. मुझे आपका पहले नाम बताइए. क्या. गुलाबी. गुलाबी. हाँ. मुझे एक बात बताइए कि पानीपत के युद्ध के बाद इतना संघर्ष हुआ, उसके बाद कहीं मराठा लोग यहाँ पे रहे हैं, और मुझे पता चला कि इस गांव में पूरे मराठा ये लोग हैं. तो मराठाओं से कैसे नाता आपका जुड़ता है. आपका नाता नहीं हुआ, अभी अंधे आगे लो भी जावा और अपना नहीं हुआ गाँव में आवाज सुना भी है जो पार्टी बनावा तो हाँ कौन गोत भी में अपना मराठा ही है. रोशन जी, एक बात बताइए कि यहाँ पे नाम के आगे मराठा लगाते हैं या नाम के पीछे लगाते हैं. नहीं, नाम के पीछे मराठा लगाते हैं. जैसे रोशन मराठा. ओके. तो यहाँ पे गांव में कितने घरों के सामने जो है ऐसे नाम लगाए हैं. तकरीबन जो गांव में सबके घर के सामने लिखा हुआ है, मतलब मराठा निवास. राहण्यापासून, खाण्यापासून ते कल्चरल म्हणजे लग्नापर्यंत, विवाहापर्यंत सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकदम समानता आहेत. आणि त्यामुळं या पानिपतसारख्या ठिकाणाच्या जवळसुद्धा बस्ताडा या गावामध्ये आपल्याला एक मिनी महाराष्ट्र पाहायला मिळतोय. रामराज शिंदे, झी मीडिया, बस्ताडा.
पानिपत काल आणि आज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हरियाणामध्येही मराठा समाजाची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे. काळाच्या ओघात हा मराठा समाज इथल्या संस्कृतीशी एकरूप झाला असला तरी आपली संस्कृती त्यांनी पिढ्यानपिढ्या जपली आहे. पानिपत युद्धानंतर परागंद झालेल्या मराठी कुटुंबातील व्यक्तींना आपल्या पूर्वजांविषयी फारशी माहिती नव्हती. मात्र 15 वर्षांपूर्वी या लोकांना आपल्या पूर्वजांचा इतिहास समजला आणि त्यानंतर हा समाज जागृत झाला. हरियाणात मराठ्यांची संख्या सध्या 7 ते 8 लाखांच्या आसपास असून बेरोजगारी ही मोठी समस्या त्यांना भेडसावते. इथल्या राजकारणात रोड मराठ्यांचा दबदबा नाही, मात्र खेळात या समाजानं वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक तो बेरोजगारी की समस्या बहुत ज़्यादा है. बेरोजगारी मतलब बहुत ज़्यादा ही है, क्यों किसी प्रकार का कोई जो कम होने की वजह से कोई राजनीतिक इनका कोई ज़्यादा मतलब महत्व नहीं है. यहाँ पर 1-2 सीटों पे हमारे प्रतिनिधि बनते हैं जो हाँ मराठा समाज से जो मतलब यहाँ कम आबादी होने के लिए तो यहाँ से मुश्किल से 1 या 2 मतलब विधानसभा में जा पाता है. पानिपत मधील हे भवानी मातेचं मंदिर सदाशिव भाऊ यांनी बांधलं होतं. पानिपतच्या युद्धात सदाशिव भाऊ या तलावाजवळ आराम करत असताना त्यांना तळ्याकाठी देवीची मूर्ती आढळून आली. त्यानंतर सदाशिव भाऊंनी तिथं मंदिर उभारलं. हरियाणातील रोड मराठे तसंच महाराष्ट्रातील मराठा बांधव या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. या मंदिराचा परिसर अत्यंत मोठा आहे. तलावात पाणी नसल्यामुळे ही जागा व्यायामासाठी वापरली जाते. यहाँ पे इसकी प्राचीनता का परिचय 1761 की जो लड़ाई हुई थी, तृतीय युद्ध जो हुआ था पानीपत का, उसमें यहाँ पे बताया जाता है कि यहाँ पे मराठे आए थे और रुके थे. उन्होंने यहाँ पे पूजा अर्चना करी थी और यहाँ पे ये जलाशय आप देख रहे होंगे, यहाँ तालाब है. तालाब का पानी में का उचित पर्याप्त प्रबंध होने के कारण यहाँ पे वो रुकी थी, उनकी सेना रुकी थी. और ये अहमद शाह अब्दाली और सदाशिवराव भाऊ जी के नेतृत्व में यहाँ पे युद्ध लड़ा गया और ये पानीपत का यह तृतीय युद्ध था. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर अनेक मराठे महाराष्ट्रात परतण्याऐवजी हरियाणातच स्थायिक झाले. त्यानंतर अनेक वर्ष त्यांना आपली खरी ओळख माहिती नव्हती. मात्र आता त्यांना आपली ओळख पटली आहे. त्यांना आपला गौरवशाली इतिहास माहीत झालाय. त्यामुळेच पुढच्या पिढीला तो माहीत व्हावा त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रापासून 1500 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या हरियाणामध्ये मराठ्यांचा वारसा, भाषा, संस्कृती आजही अस्तित्वात आहे. पानिपतच्या युद्धानंतर देशावर कोण राज्य करणार हे सिद्ध झालं नाही, तर देशावर कोण राज्य करू शकणार नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळंच ब्रिटिश कालाचा उदयसुद्धा याच कालावधीमध्ये झालेला आहे. इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे, पानिपतच्या पराभवानंतर इतिहासामधलं भारतीय युग संपुष्टात आलं. भारतीय युग जे आहे ते संपलेलं आहे. आणि त्यामुळं मराठ्यांच्या पाऊलखुणा ज्या आहेत त्या अजूनसुद्धा या ठिकाणी दिसत आहेत, जरीसुद्धा भारतीय युग संपलं असलं तरीसुद्धा. रामराज शिंदे, झी मीडिया, पानिपत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.